पुंडलिकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु शंकर स्वामी महाराज की जय। आहार शुद्धो सत्वशुद्धि सत्वशुद्धो ध्रुवा स्मृती। उपनिषदामध्ये आहारासंबंधित खूप सुंदर चिंतन आलेलं आहे आणि गेल्या काही दिवसांपासून आपण वाल्मिकी रामायणाचे चिंतन करत आहोत। तर त्यामध्ये अनेकांनी हा प्रश्न केला की आहाराचा संबंधित कुठला आहार घ्यायला पाहिजे, कसा घ्यायला पाहिजे, किंबहुना हाही प्रश्न पडतो की शाकाहार आणि मांसाहार यातील फरक आणि ते पुण्य आहे की पाप आहे, हाही एक प्रश्न आहे। धर्मशास्त्राने या संबंधामध्ये बोलायचं जर झालं तर एकच उपनिषद जे वाक्य वापरतं ते वाक्य एवढं महत्वाचं आहे, आहार शुद्धौ सत्वशुद्धि। आहार जर शुद्ध असेल तरच सत्व शुद्ध होईल आणि सत्व जर शुद्ध असेल तर बुद्धी शुद्ध होईल। अंततः गत्वा जर आपल्याला अंतकाळी भगवंताचं नाम मुखाला यावं असं जर वाटत असेल, अजून त्याही पेक्षा पुढचं सांगतो, किंबहुना चांगल्या गोष्टींचं स्मरण व्हावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी उत्तम आहार हा आवश्यक आहे। शुद्ध आहार जो सात्विक आहे, भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, आयुः सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धनम। भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये बोलतात आहार हा तामसिक कधी नसावा, आहार हा सात्विक असला पाहिजे। तुम्ही विचार करा, काही वेळेला धर्मशास्त्राने कांदा लसूण मसुराची डाळ अनेक काही पदार्थांना निषिद्ध शास्त्राने जर मानला आहे, तर तुम्ही विचार करा कधीही मांसाहाराला धर्मशास्त्र प्राधान्य देईल का? मुळात हा आपला आहार नाही। अजून एक गोष्ट समजून घ्या, आपण आहोत मनुष्य, आपण आहोत साधारण मानव। आपल्याला भगवंताने मोत्यासारखी एका सरळ रेषेमध्ये असणारी दात भगवंताने दिलेली आहे। निसर्गाने आपल्याला, प्रकृतीने आपल्याला मोत्यासारखी चमकणारी दात फक्त भाजीपाला पोळी भाजी भाकरी चटणी हे खाण्यासाठी दिले। आता तुम्ही जर राक्षसांच्या बाबतीमध्ये जर विचार केला, ज्यांचं वर्णन पुराण करतं, तुम्ही जर नरभक्षक प्राण्यांचा जर विचार केला, जे मांसाहारी प्राणी आहेत त्यांची दात ही सोयासारखी लांब आहे, अंकुचीदार आहे। तो त्यांचा हक्क आहे, तो त्यांचा आहार आहे, आपला नाहीये। मांसाहार हा कधीही एका मनुष्याचा असू शकत नाही। आणि गरुड पुराणाच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर पूर्णतः घणोघोर पाप आहे, पूर्ण पाप आहे। मांसाहार पापच। काही लोक गमतीने सांगायचे आमच्याकडे 10 दिवसामध्ये गणपतीच्या काळामध्ये खात नाही, आमच्याकडे नवरात्रीच्या काळामध्ये खात नाही, आणि 12व्या दिवशी घरामध्ये शिजवून खातात। कधीही भगवंताची प्राप्ती होणार नाही, हा पुरुषार्थ नाही। तुमच्या आवडी निवडी, तुमची काय परंपरा ते तुमच्या जवळ ठेवा, पण हा मनुष्याचा आहार नाहीये, लक्षात ठेवा। जर तुम्हाला स्वतःचे कल्याण करायचं असेल, आत्मउन्नती जर करून घ्यायची असेल ना, तर परमार्थाची सुरुवात ही प्रथम आहारापासून आहे। की आपल्याला या फार प्रश्न पडतो की आणि जिव्हेला तो पदार्थ चांगला लागतो म्हणून खायला पाहिजे, नाही, धर्मशास्त्र याला कधीही परवानगी देत नाही। हे समजून घ्या तुम्ही सगळे।
फार लोक वारंवार प्रश्न विचारायचे, चांगलं की वाईट, पाप की पुण्य, पाप की पुण्य. मी म्हटलं एकदा आपण यावर नक्कीच शास्त्र प्रमाण देऊन व्हिडिओ करू. तुमच्यासाठी हे शास्त्राचे प्रमाण देतोय. हे कशासाठी देतोय की हे धर्मशास्त्र बोलतं ते जर आपण केलं तर आपलं कल्याण आहे, अन्यथा नाही. आता काही काही वेळेला संस्कृत भाषा कळत नाही. ज्ञानेश्वरी हा सुद्धा एक शास्त्रीय ग्रंथ आहे. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, सत्व वृद्धीचा भागू आहारू घेपे. सत्व भाग जर वाढवायचा असेल तर सत्व आहारच असला पाहिजे. त्याच्या पलीकडे काही धर्मशास्त्र सांगत नाही. तरी सात्विक कोण आहारू, राजसा तामसा काही आकारू, हे सांगो करी आदरू अकर्णनी ज्ञानेश्वर महाराज बोलतात. कशासाठी ह्या गोष्टी सांगितल्या आहेत? आहाराचं लक्षण काय आहेत? आपण कुठला आहार घेतला पाहिजे? हा आहार तरी दशा कैची रोगा. तुमचा आहार जर बिघडला ना, रोग शरीरामध्ये प्रविष्ट होतात, लक्षात ठेवा. म्हणून सत्व आहारच असला पाहिजे. एक या संबंधाने जर बोलायचं झालं तर महाभारतामध्ये एक अशी कथा सापडते. कारण की आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं जसं अन्न तसं मन आहे. बघा गंमत आहे, महाभारतामध्ये उदाहरण आहे की जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध संपल्यानंतर युधिष्ठिराचा राज्याभिषेक होतो आणि युधिष्ठिर राजा गादीवर बसल्यानंतर युधिष्ठिराला एवढा मोठ्या नरसंहार झाल्याचं जेव्हा जाणवतं, जेव्हा दुःख होतं की आपल्याकडनं किती मोठं पाप झालंय, म्हणून भगवान श्रीकृष्ण विचार करतात की धर्मराजाला फक्त पितामहच आता उपदेश करू शकतात. त्या निमित्ताने धर्मराजाला पितामह काहीतरी उपदेश करतील आणि त्या निमित्ताने आपण देखील त्यांना आता दर्शन देऊ, जेणेकरून पितामह भीष्माचार्य यांची यात्रा संपूर्ण होईल. म्हणून भगवान श्रीकृष्ण यांच्यासह 5 पांडव, त्या नगरातील काही द्रौपदी सहित निघालेल्या मुख्य स्त्रिया, संपूर्ण भारतवर्षातील संत महात्मे सगळेजण भीष्माचार्यांची अंतिम वाणी ऐकण्याकरिता जेव्हा त्यांच्या जवळ आले, तेव्हा प्रथम भीष्माचार्य म्हणाले की धर्माने वाग, कोणावर अन्याय करू नको. अन्याय सहन करायचा पण नाही आणि कोणावर अन्याय पण करायचा नाही, असं सांगितल्याबरोबर द्रौपदी जरा गालतला घालत हसायला लागली. आणि द्रौपदी हसल्यानंतर द्रौपदी विचार करते, काय म्हणे, माझ्यावर जेव्हा वस्त्रहरणाची वेळ आली, जेव्हा दुःशासन वस्त्रहरण करत होता, तेव्हा हा बाबा काहीच बोलत नव्हता आणि आज धर्माचा उपदेश करतो. द्रौपदीला हसू आलं त्या गोष्टींचं. भीष्माचार्यांनी सुंदर उत्तर दिलं. भीष्माचार्यांनी सांगितलं, तेव्हा माझी बुद्धी जागृत का नव्हती, त्याचं कारण असं होतं की संपूर्ण माझ्या शरीरातलं जे रक्त होतं ते रक्त संपूर्ण दुर्योधनाच्या अन्नाचं रक्त होतं म्हणे. दुर्योधनाची जशी बुद्धी तसं ते अन्न, जसं अन्न तशी ती बुद्धी. त्या दुर्योधनाच्या कपटीपणाचं, दुर्योधनाच्या अन्यायाचं ते सगळं रक्त माझ्या शरीरामध्ये असल्यामुळे मी तेव्हा कुठल्याही प्रकारचा प्रतिकार करू शकलो नाही. पण आज अर्जुनाच्या बाणामुळे माझ्या शरीरातलं सगळं रक्त ते निघून गेलं आणि आज माझी बुद्धी जागृत झाली, म्हणून मी धर्माचा उपदेश करू शकतोय म्हणे. किती मोठा प्रभाव अन्नाचा भीष्माचार्यांवर झाला विचार करा. जे साक्षात गंगा मातेचे पुत्र होते त्यांच्यावर जर हा एवढा मोठा एका अन्नाचा प्रभाव होऊ शकतो, आपल्यावर होणार नाही का? तात्पर्य, मांसाहार हा पापच आहे, निषिद्धच आहे. आणि ज्यांना काही लोक म्हणतात आम्ही सोमवारी खात नाही, मंगळवारची देवी असते, बुधवारी आम्ही खातो, गुरुवारचा दत्ता असतो म्हणून गुरुवारी खात नाही, शुक्रवारी खातो, शनीचा शनिवार असतो, परत रविवारी खंडोबाला चालतं खातात.
हे सगळं थोतांडे देवाच्या नावाखाली तुम्ही स्वतःचं पोट भरताय. फक्त जिव्हाळा चांगलं रस मिळावा म्हणून तुम्ही ते खाताय. बाकी यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. कुठलीही देवी देवता हे मागत नाही. शास्त्रामध्ये कुठेही याचं चिंतन आलेलं नाही. म्हणून आहार प्रथम तुम्ही स्वतःचा आहारामध्ये बदल करून घेतला पाहिजे. जर आहार चांगला असेल तरच तुमची आध्यात्मिक प्रगती शक्य आहे, अन्यथा नाही तर या सगळ्या गोष्टी विसरलेल्या चांगल्या. हा ढोंगीपणा काय कामाचा आहे? एका ठिकाणी गणपती बसवायचा, परत दुसऱ्या दिवशी शिजवून खायचं, परत नवरात्रामध्ये काही करायचं नाही, परत 9 दिवस दिवे लावायचे, नवरात्र दसरा संपला की परत खायचं. ही आपली परंपरा नाही, ही आपली संस्कृती नाही आहे. मनापासून जर वाटत असेल की कल्याण करायचंय किंवा कल्याण झालं पाहिजे, आत्मोन्नती आपल्याला करायची, मनुष्य जन्म आपल्याला त्याच्यासाठी मिळालेला आहे, ते कार्य जर करायचं असेल तर फक्त आहारामध्ये बदल करा. आहार शुद्ध असला पाहिजे. अन्यथा कितीही तुम्ही परमार्थ करा, कितीही जप करा. मुळात माझं तर नेहमी म्हणणं आहे, मांसाहार करणारे कधीही 2-2 तास जप करू शकत नाही, कधीच नाही करू शकत. कारण की ती बुद्धीच होत नाही. म्हणून तुम्हाला सांगितलं, प्रथम अन्न हे मन तुमचं तयार करतं. आणि नेहमी असा इतिहासच आहे, जे जे प्रचंड मांसाहार करतात त्यांचे डोळे लाल, सतत डोळे लाल असणं, सतत मनामध्ये राग, कामाने मन भरलेलं, क्रोधाने मन भरलेलं, सुचत नाही काही. सतत तामसिक आहार घेतल्यामुळे वारंवार झोप येणे, वारंवार अपशब्द वापरणे, वारंवार निंदा करणे, देवाला न मानणे, मानलं तरी तेवढ्यापुरतं काहीतरी आपलं भागलं म्हणून तेवढ्यापुरतं नमस्कार करायचा, हात जोडायचा, बाकी काम झालं की पुन्हा रामराम करायचा. या गोष्टीने कधीही परमार्थ होत नाही, कधीही आत्मउन्नती होत नाही. हे आपल्याला शास्त्रामध्ये मान्य नाही आहे. कारण की आपला आजच्या घडीला वर्तमानामध्ये कलियुगामध्ये गुरु केवळ धर्मग्रंथ आहे, लक्षात ठेवा. ग्रंथ जे सांगेल जर आपण ते केलं, हे मी बोलत नाहीये, मी बोलतो म्हणून तुम्ही सोडायला पाहिजे किंवा मी सांगतो म्हणून तुम्ही करायला पाहिजे असं नाहीये. हे धर्मशास्त्र सांगतंय, उपनिषद बोलतंय. आहार शुद्ध सत्वशुद्धी ही, सत्वशुद्ध ध्रुवा स्मृती ही कोणाचे शब्द आहे? हे साक्षात ईश्वराचे शब्द आहे. आणि तेच मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलंय. काय चुकीचं आहे? समर्थ बोलतात, उदर भरणं यज्ञ क्रिया आहे. तुम्ही एका हवनामध्ये जसं शुद्ध गावरान तुपाचा वापर करतात त्या पद्धतीने, जसं त्या होमामध्ये, यज्ञकुंडामध्ये तुम्ही कुठलाही वाईट किंवा निषिद्ध पदार्थ टाकू शकत नाही, त्याप्रमाणे तुम्ही पोटामध्ये मांसाचे तुकडे कसे टाकू शकतात? कारण की उदरभरण ही एक यज्ञ आहे, एक क्रिया आहे, ते यज्ञ कर्माचा एक भाग आहे. कारण आपल्या पोटामध्ये एक जठराग्नी आहे. तुम्ही विचार करा, जरी एक देवाचा यज्ञ करताना त्याच्यामध्ये आपण शुद्ध तूप वापरतो, डालडा सुद्धा निषिद्ध आहे, आपण मग आपल्या उदर यज्ञामध्ये एका मांसाचे तुकडे कसे टाकू शकतो? तुम्ही मला या गोष्टीचं उत्तर द्या. नाही, हे पापच आहे, हे शास्त्र सांगतंय. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, ऐसा सात्विको आहारू परिणमला थोरू करी हा उपकारू सबाह्याशी. आता राजयाशी प्रीती जिही रशी आथी करू तया ही व्यक्ती प्रसंगेगा. शुद्ध आहार हा प्रासंगिक माणसाला खूप सावधान करणार आहे, लक्षात ठेवा. एखादी घटना जर पुढे वाईट घडते, आपल्याला बुद्धी कशी द्यायची हे आपण खाल्लेल्या अन्नावर अवलंबून आहे, लक्षात ठेवा. प्रथम परमार्थात आल्यानंतर ज्यांना असं वाटतं, ज्यांना नामस्मरण चिंतन करायचं आहे, ज्यांना ग्रंथ वाचन करायचंय, किंवा जे म्हणतात की आम्ही देवाचं करतो, तर त्यांनी मनापासून करा.
तर हे करा, प्रथम आहारामध्ये बदल करा. आहार शुद्ध, सगळ्या गोष्टी शुद्ध आहे. कारण की आहार जर स्वच्छ असेल तरच तुमचं चित्त शुद्ध होऊ शकतं, अन्यथा नाही. नाही तर एका बाजूला मांसाहार करायचा आणि एका बाजूला 50-50 माळा जप करायचा, हा नामा अपराध कुठं फेडणार आहे? हा फार मोठा अपराध आहे. बरेच लोक म्हणतात, गुरुजी हे सोडायचे कसं? आमची खूप इच्छा आहे हे सोडण्याची, आम्हाला खूप कळतं की मांसाहार पाप आहे, असा आहे तसा आहे, आमची सोडायची इच्छा आहे, काय करायला पाहिजे? मी त्यांना एकच सांगतो, ज्यांना खरंच मांसाहार सोडायचा आहे त्यांनी एकच काम करा. जिथे हे कापलं जातं तिथे एकदा त्या जिवंत जनावराच्या डोक्यावरून हात फिरवा आणि सांगा की आता बघा ते कसं कापलं जातं. ते कापताना तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येईल या गोष्टी काय आहे, किती वेदना होतात. तर चूक आहे. हृदय गदगदित झालं पाहिजे, असं डोळ्यासमोर जर घडत असेल आपल्या, आणि कसला परमार्थ आला आणि कसलं काय आलं, शक्य नाहीये या गोष्टी. म्हणून जे पाप आहे ते पापच आहे. म्हणून सगळ्यांनी शुद्ध शाकाहारी राहण्याचा प्रयत्न करा. आणि एक असं विज्ञानाचं पण याचा निष्कर्ष आलेला आहे की जितके लोक शाकाहारी आहे तेवढे ते दीर्घायुष्य जगतात. बाकी कुठला आहार घ्यायचा किंवा घ्यायचा नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक स्वतंत्र भाग आहे. त्याला आम्ही कोणीही काही करू शकत नाही, ना त्याला काही ब्रह्मदेव काही करू शकतात. जसं तुमचं नशीब, जसं तुमची बुद्धी, जसं तुमचा आचार, जसे तुमचे विचार, त्याला नाही कोणी काही करू शकत. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणे, जास्तीत जास्त शाकाहारी राहण्याचा प्रयत्न करा, आहारामध्ये बदल करा. नक्कीच एक दिवस चित्त सिद्ध होईल, तुम्हाला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. अहो, आपल्यापेक्षा ते जनावर चांगली, ते हरिण चांगलं, ते हत्ती चांगला, ते कधीही भुकेने मरतील पण मांसाहाराला कधी जीभ लावणार नाही. वाघाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर वाघ भुकेने मरल पण कधी गवत खाणार नाही. हत्ती भुकेने मरल पण मांसाला कधी हात लावणार नाही. बघा त्यांचे विचार बघा. आणि माणूस एकमेव असा प्राणी आहे, मनुष्य हा एक असा प्राणी आहे की त्याला शाकाहारी पुरत नाही, मांसाहारी पुरत नाही. सगळं जगातलं जे येईल ते माणसाच्या पोटात जाऊ द्या. हत्तीला तरी बुद्धी आहे, काय खावं काय खाऊ नये. हरणाला तरी बुद्धी आहे, काय खावं काय खाऊ नये. त्या सशाला तरी कळतं काय खायला पाहिजे काय खायला नाही पाहिजे. ते वाघ भुकेने मरल पण पोळी खाणार नाही, ते मांसच खाणार आहे. कारण की त्याची ती जात आहे, त्याचे ते दात आहे, प्रकृतीने त्याला तसं घडवलंय. आपण राक्षस नाहीये. आपला जन्म हा 84 लक्ष योनीतून शेवटचा जन्म आहे मनुष्य, त्यात भारतात, त्यात या महाराष्ट्रामध्ये, असा हा सुंदर राज्यामध्ये आपला जन्म झालाय. संत भूमीमध्ये, संत परंपरेला आपण जोडलेलो आहोत, शास्त्र पुराण ऐकणार आहोत. महाराष्ट्रामध्ये एवढे सगळे महान संत होऊन गेले, एवढी ग्रंथसंपदा आपल्याला त्यांनी दिली, एवढं सगळं सौंदर्य या ग्रंथांचं आपल्याला मिळालेलं आहे. आणि तरी सुद्धा जर आपण त्यांचं श्रवण करत नसेल किंवा ते जर वाचत नसेल आणि ते जे सांगितलेलं जर आपण करत नसेल तर किती मोठं पाप आहे. ठीक आहे, बाकी गोष्टी करा नका करू. आपण कोण आहे? प्रथम आपण सनातनी आहोत, हिंदू आहोत. हिंदूची व्याख्याच आहे, जो हिंसापासून दूर राहतो त्याला हिंदू म्हणतात म्हणा, ती व्याख्या आहे. मग तुम्ही विचार करा, आपल्याला हे पटतं का, योग्य आहे का? नाही. म्हणून आपण जास्तीत जास्त शाकाहार राहण्याचा प्रयत्न करा. बाकी हा त्याचा वैयक्तिक भाग आहे. आजची झालेली सेवा. बरेच लोकांचे प्रश्न होते की गुरुजी आम्हाला एकदा सांगा, ठणकावून सांगा, थोडस कडवट शब्दामध्ये बोला. जेवढे कडवट बोलायचे होते तेवढं बोललो, बाकीचा विचार आपण कधीतरी पुन्हा पाहू. बाकी आता यापुढे आहार या विषयावर मी कधीही पुढचा दुसरा व्हिडिओ येणार नाही, कारण की ते मलाच फार वाईट वाटतं
की शाकाहार आणि मांसाहार आणि शाकाहार आणि मांसाहार या विषयावर बोलायचं आणि परत परत ते उत्तर द्यायचं पाप आहे की पुण्य आहे. मी तर सरळ एकदा सांगतो तुम्हाला, एकदा गरुड पुराण प्रत्येकाने ऐका, तुमच्या सगळ्यांचे डोळे उघडतील खरं पाप काय आणि पुण्य काय. तुमचं लक्ष देईल ह्याला. मग एकदा तुम्ही स्वतः जर हे वाचन केलं किंबहुना जर श्रवण केलं तर तुम्हाला कळेल. आणि जर कळून जर पुन्हा पाप झालं तर त्याचं इतका नामापराध काय आहे परत. म्हणून आहारावर एकदा व्हिडिओ करा असं मला बऱ्याच जणांचं सांगणं होतं, खूप लोकांनी सांगितलं ग्रुपमधल्या. आता ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी श्रवण करा, जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकी झालेली सेवा शंकर स्वामी महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि याच्या सेवेला पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी.